मालेगावी मंत्री दादा भुसे यांच्या फोटोवर दुग्धाभिषेक. टीटी पेपर फुटीवरून मंत्री भुसेंवर होत असलेल्या आरोपावरून मालेगावी संताप. मालेगाव तालुक्यातील चिंचावड परिसरात ग्रामस्थांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या फोटोवर दुग्ध अभिषेक केला. टीटी पेपर फुटीवरून मंत्री भुसेंवर जे आरोप केले जात आहेत, त्यांच्या राजीनाम्याची जी मागणी केली जात आहे, त्याचा निषेध म्हणून आज चिंचावड येथील ग्रामस्थांनी भुसेंच्या फोटोवर दुग्ध अभिषेक करत संताप व्यक्त केला आहे. वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव. भुसे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भुसे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपति शिवाजी महाराज की जय. सध्या जी टीईटीच्या पेपर फुटीबाबत जी बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे आणि टीईटीचे पेपर जे फुटलेले आहेत त्या बाबतीत काही संघटना असतील किंवा काही पक्ष असतील, या साहेबांच्या बाबतीत काही चुकीच्या अफवा पसरवत आहे की हे ह्या गोष्टींमध्ये की मंत्री महोदय भुसे साहेबांना माहीत होतं किंवा ज्ञात होतं. तर आमचा कुटुंब प्रमुख म्हणून, ह्या तालुक्याचे नेते म्हणून सन्माननीय साहेबांवर पूर्णपणे विश्वास आहे की साहेब अशा कुठल्या चुकीच्या कामाला थारा देणार नाही. त्याच्यामुळे मग आम्हाला कुठेतरी वाटलं की साहेबांचं नाव किंवा साहेबांची प्रतिमा मलिन होत आहे, म्हणून आम्ही आज दुग्ध अभिषेक करून साहेबांच्या समर्थनार्थ इथे आम्ही मतदारसंघातून उभे आहोत. एकंदरीत पाहता साहेबांच्या कामाचा आढावा संपूर्ण महाराष्ट्रावर त्याची नोंद असते. मागील काळात साहेबांकडे कृषी खातं होते. बांधापर्यंत जाऊन प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम सन्माननीय साहेबांनी केलेलं आहे. काय सांगाल, आज दुग्ध अभिषेक केला तुमच्या गावातर्फे? दुग्धाभिषेक करण्यामागे एकच कारण आहे की साहेबांचा गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही संपर्कात आहोत. एखाद्या व्यक्तिमत्वाची, जबाबदार व्यक्तिमत्वाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात केला जातोय. नक्कीच संविधानानुसार आपल्याला आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारही मानतो. परंतु एखाद्या व्यक्तिमत्वाची प्रतिमा डागाळत असताना किंवा त्यांच्यावर शिंतोडे उडवत असताना तो व्यक्ती कसा आहे, त्याचं व्यक्तिमत्व काय, त्याच्या मतदारसंघातली जनतेच्या भावना काय आहेत, ह्या भावना जाणून घेऊन हे आंदोलन करणं या ठिकाणी मला तरी वाटतं यथोचित ठरेल. परंतु राजकारण आणि विरोधकासाठी विरोध हे योग्य नाही. साहेबांची जी प्रतिमा आहे ती मला तरी नाही वाटत, माझ्या अनुभवानुसार साहेब विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळतील, गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांशी, मुलांशी खेळतील आणि एखादा पेपर फोडून भ्रष्टाचार करतील असंही मला तरी नाही वाटत. व्यक्तिगत मी माझं मत नोंदवत असताना आणि अनुभवातून हे बोलत असताना नक्कीच आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे. आपण मागणी करतायत ही पण रास्त आहे, परंतु ती मागणी करत असताना त्याच्यावर चौकशी करा. चौकशी अंती जे निष्पन्न होईल त्यावर आपले स्टेटमेंट द्या. यासाठी आज आम्ही एकत्रित आलेलो आहे आणि आमचे साहेब त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. त्यांची प्रतिमा मलिन नसून ती प्रतिमा ट्रान्सपरन्स कशी आहे, एका मिरर सारखी प्रतिमा आहे साहेबांची. हे आम्ही या दुग्धाभिषेकातून आज महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून देण्याचा एक छोटासा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत.